या स्पर्धेला जवळजवळ या वर्षी 22 नियम आहेत. हे बघा, या पद्धतीत नारळ ठेवला जातो. हा या व्यासाचा जास्त नारळ आहे, मोठा नारळ मोठा स्पर्धेत ग्राह्य धरला जातो. आतापर्यंत आपण 25 फर्स्ट सेकंड मारलेले आहेत स्पर्धा. तोडणकर याला हे आपले शुभ हस्ते शाल कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेजी. छान असा शॉट असा गौरवनी लगावलेला आहे, पण गौरवकडे आता फक्त एकच नारळ आहे. एकच नारळवरती 100% गेल. 100% गेल. फायनलचा हा खेळ मुरुड विरुद्ध रेवदंडा. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण आज आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये आलेलो आहोत आणि माझ्या बॅक साईडला पाहायला मिळत असेल बघा सुवर्ण गणेश मंदिर, ज्या ठिकाणी सोन्याचा गणपती आहे आणि भरपूर पर्यटक आपल्या दिव्यागरला सुद्धा भेट देत असतात. श्रीवर्धन, दिव्यागर आणि हरिहरेश्वर ही देवभूमी असलेला आपला श्रीवर्धन तालुका हे पाहण्यासाठी विविध स्तरातून पर्यटक तर येतच आहेत, पण आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा. श्रावण महिना, श्रावण मासी हर्ष मानसी. बघा सर्वत्र हिरवळ तर दिसते. श्रावणातला मोठा सण आपण नागपंचमी साजरी केली आणि त्यानंतर येते ती म्हणजे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. देशामध्ये सर्वत्र साजरी होते, तशीच आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये सुद्धा साजरी होत असते. नारळी पौर्णिमा म्हटली तर श्रीवर्धनकरांमध्ये एक उत्साह असतो, तो म्हणजे नारळ खेळायच्या स्पर्धा असतात. आणि नारळ खेळायच्या स्पर्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे होत असते, पण श्रीवर्धनमध्ये एक वेगळी पद्धत आहे. नारळ असा फेकला जातो आणि तो फोडला जातो. ती कशी पद्धत आहे ती आपल्या मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असाल. पण यावर्षी सुद्धा आपण दिव्यागरमध्ये सरपंच चषक, गेल्या वर्षी सुद्धा सरपंच चषक होता नारळ फोडीचा, तो यावर्षी सुद्धा आहे. यावर्षी या ठिकाणी ग्राउंड आता या ठिकाणी आहे. भरपूर स्पर्धक श्रीवर्धन तालुक्यातूनच नव्हे तर म्हसळा, मुरुड, आजूबाजूच्या वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी स्पर्धक येतात आणि आपल्याला या नारळ फोडीच्या स्पर्धा पाहायला मिळतात. आणि एक वेगळी पद्धत आहे, जी काय पद्धत आहे नारळ फोडीच्या स्पर्धेची ती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन तर करून आलेलं आहे. आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे बाहेरच मंदिर आपल्याला मी दाखवतो या ठिकाणी. आणि लवकरच या ठिकाणी नारळ फोडीच्या स्पर्धा चालू होणार आहेत, त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गेल्या वर्षी सरपंच चषक तर पाहिला नसाल तर आपल्या या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी एक लिंक देणार आहे, ती पण बघा. आणि या वर्षीच्या सुद्धा छान अशा या स्पर्धा पाहायला मिळतील. या ठिकाणी वेगवेगळे स्पर्धक आहेत, पण माझे मित्र जे कॉलेजला माझ्यासोबत फ्रेंड्स होते ते म्हणजे महेशजी कीर या ठिकाणी आहेत बघा. तुम्ही सुद्धा भाग घेतलेला आहे, मागच्या वर्षी सुद्धा होता आणि काहीतरी नंबर सुद्धा मारलेला होता. मागच्या वर्षी 2 नंबर आले, 2 नंबर आलेला होता. आणि बघा यांचा महेशजींचा 2 नंबर आलेला होता. आपल्या श्रीवर्धन मधले अनंत पुटाणकर, जवळजवळ मी बरेच वर्ष बघतोय की अनंतराव पुटाणकर या स्पर्धेमध्ये जिथे म्हणजे श्रीवर्धन असो, दिव्यागर असो, म्हसळा असो, मुरुडमध्ये असो, अलिबागमध्ये असो, तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. या ठिकाणी आपण जाऊया स्टेजच्या ठिकाणी, मी दाखवतो. वेगवेगळे स्पर्धक, आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या सरपंच चषक आता चालू होत आहे नारळ फोडीच्या आणि श्रीवर्धन तालुक्यातली ही आगळी वेगळी स्पर्धा जी पाहायला मिळेल तुम्हाला. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि श्रीवर्धन तालुक्यातले, दिव्यागरमधले, सुवर्णनगरी दिव्यागरमधले, हरिहरेश्वरमधले आणि संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातले असे पारंपरिक सण तुम्हाला पाहायला मिळतील. चला, या ठिकाणी आयोजक आता स्पर्धेला सुरुवात करणार आहेत. आपल्याला ग्राउंड सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी चषक सुद्धा आलेले आहेत जे आपल्याला पाहता येत आहेत आता. आणि प्रथम या ठिकाणी आयोजकांमार्फत या ठिकाणी स्पर्धेचं सगळं नियम वगैरे आपण जाणून घेणार आहोत काय आहेत ते. चला माझ्यासोबत जॉईंट व्हा तुम्ही सुद्धा. आलेलो आहोत आपण या ठिकाणी. आता थोड्या वेळातच आयोजक या ठिकाणी सरपंच चषकाला सुरुवात करणार आहेत. दिव्यागर गावचे सरपंच जे सिद्धेजी कोसबे या ठिकाणी आलेले आहेत बघा. मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा छान अशी झाली होती. आता प्रत्येकांचे नाव मला माहीत नाहीत, पण हे सर्व आयोजक छान असं हे आयोजन करत असतात जे आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी नियम सुद्धा आहेत. नारळ स्पर्धेला जे नारळ असतात ते कशा प्रकारचे लागतात आपल्याला नारळ?
एक रिंग सुद्धा असते ना, मागच्या वर्षी रिंग होती ही बघा, ही रिंग आहे जी आपल्याला सांगतील आता 3 इंचाची रिंग आहे. 3 इंचाच्या व्यासात बसणारा नारळ, त्या साईजचा नारळ हा स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जातो. या रिंगमधून जो नारळ पडेल तो बाद करतो आम्ही. म्हणजे या रिंग मधनं गेला नाही पाहिजे, गेला नाही पाहिजे, छोटा नाही पाहिजे, याच्यापेक्षा या व्यासापेक्षा छोटा नारळ नाही पाहिजे, मोठा मोठा नारळ पाहिजे. आणि ह्या स्पर्धेला जवळजवळ या वर्षी 22 नियम आहेत. 22 नियम आहेत. 22 नियम आहेत. 22 नियमांच्या अटीत ही मॅच खेळवली जाणार आहे. एकूण 32 संघ आहेत. अगदी मुरुड, रेवदंडा, किहीम टू इकडे श्रीवर्धन इथपर्यंतचे स्पर्धक आता या मॅचमध्ये, अगदी एक स्पर्धक मुंबईवरून आलेला आहे, असे स्पर्धक आहेत. एकूण 32 स्पर्धक आहेत मॅचमध्ये. आणि आता थोड्याच वेळात मॅच सुरू होईल, तुम्ही बघायला सगळं. धन्यवाद. आपलं नाव काय? स्वप्नील केळसकर. स्वप्नीलजींनी छान अशी माहिती दिलेली आहे. बघा हा व्यास दाखवलेला, या व्यासामधनं हा नारळ गेला नाही पाहिजे, म्हणजे छोटा नाही पाहिजे, असा मोठा नारळ. आणि 32 टीम्स आलेले आहेत. आणि किती नारळ एक स्पर्धक वापरतो? एक टीममध्ये 6 नारळांचा आपण नियम ठेवलेला आहे. 6 नारळ एक जण वापरू शकतो. बघा छान अशी माहिती स्वप्नीलजींनी पण दिलेली आहे. आयोजक तर पाहायला मिळत आहेत, पण या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी आता थोड्या वेळाने या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. बघा छान असे नियम आपल्याला स्वप्नीलजींनी समजून सांगितलेले आहेत. 32 टीम्स या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. बघा छान अशी वाळू या ठिकाणी अंतरलेली आहे. ग्राउंड तर आपण पाहतोय, पण या ठिकाणी अजून एक स्पर्धक आलेले आहेत. त्यांचे नारळ बघा कसे चेक करतायत. हे बघा या पद्धतीत नारळ ठेवला जातो. हा या व्यासाचे जास्त नारळ आहे, मोठा नारळ, मोठा स्पर्धेत ग्राह्य धरला जातो. ओके. बघा इथे नारळ हा चेक केला जातोय. आणि विलास धाटावकर म्हणून लिहिलेलं आहे. कुठले स्पर्धक आहेत? रेवदंड्यावरनं आलेले आहेत. बघा हे नारळ आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे रेवदंड्याचे. हे पॅक केलं जाईल, मॅचच्या वेळेस काढलं जाईल. आणि तुम्ही हे तुमच्याकडे ठेवून घेता का? आणि स्पर्धेला जेव्हा स्पर्धक जेव्हा उतरतो तेव्हा त्याला देता ना? सील पॅक केलं जातं. हे बघा सील पॅक केलं जातंय. आपण पाहिलं की चेक केले गेले आणि त्यानंतर ते सील पॅक केले गेले. आणि रेवदंड्यावरनं हा स्पर्धक आलेला आहे आणि त्याचे नारळ मंडळाने जमा केलेले आहेत. स्पर्धेच्या वेळी ते त्याच्याकडे दिले जातील. छान असं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर आता थोड्या वेळाने या स्पर्धा चालू होतील, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा. हळूहळू प्रेक्षक वर्ग सुद्धा येत आहेत आणि आपले काही सबस्क्रायबर सुद्धा आहेत या ठिकाणी, जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघा ही लहान विद्यार्थी, आज शाळा नाही काय तुमची? आज शनिवार, हाफ डेने आलेली आहेत सगळेजण. चला आपण प्रेक्षक वर्ग तर पाहतोय, सबस्क्रायबर पाहतोय आपले. आणि या ठिकाणी गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, म्हणजे नारळाच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात, वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्या स्पर्धेमध्ये आपल्या श्रीवर्धनचे स्पर्धक अनंत फुटाणकर हे आणि आपल्या मुलांसोबत हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचे नंबरसुद्धा असतात. गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी नंबर्स होता. आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपले शैलेशजी खापणकर आहेत, सुमितजी आहेत, सुमित महाडिक आहेत, कांबळे आहेत या ठिकाणी. आणि त्यांची मुलं बघा, अनंतरावांची मुलं आहेत. विक्रांत, तुझं नाव विक्रांत ना? सचिन. आणि हा विक्रांत आहे. बघा अनंतजी, आम्हाला सांगा की गेल्या वर्षी या ठिकाणी सरपंच चषक होता तेव्हा कितवा नंबर आला होता? तिसरा ना? तिसरा नंबर आला होता. थोड्यासाठी हुकलं तुमचा पहिला नंबर. आणि काय सांगाल, किती वर्ष करताय सांगा जरा? आज आपण 30 वर्ष नारळ खेळतो. 30 वर्ष? 30 वर्ष नारळ खेळतोय. नारळ फोडीमध्ये आपण आतापर्यंत आपण 25 फर्स्ट सेकंड मारलेले आहेत. स्पर्धा फर्स्ट सेकंड मारलेले आहेत 25. म्हणजे आतापर्यंत 30 खेळलात? 25. म्हणजे 30 मधून तुम्ही 25 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि पहिला आणि दुसरा नंबर तुमचा आहे? पहिला, दुसरा, तिसरा नंबर आहेच तुमचा. फर्स्ट सेकंड 13 वेळा मारले आणि 25ची फायनल 25 वेळा मारले. फायनल फर्स्ट सेकंड म्हणजे पहिला पण आणि दुसरा पण. बघा विक्रांत सुद्धा सांगतोय आपला, सचिन सांगतोय आपल्याला. आणि खरंच अनंतरावांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण का स्पर्धा नारळाच्या, आणि नारळी पौर्णिमा आली की आम्हाला आमचा मित्र जो दिसतो तो म्हणजे आनंदजी फुटाणकर. कुठेही स्पर्धा असो, अलिबागच्या टोकामध्ये असो, मुरुड श्रीवर्धनमध्ये असो किंवा तिकडे बाणकोट मंडणगडमध्ये असो, तिथे हे अनंतराव जातात. आणि जवळजवळ 30 स्पर्धा त्या, म्हणजे जवळजवळ 30 वर्षच खेळताय तुम्ही. आणि जवळजवळ 25 वेळा ते जिंकलेले आहेत. पहिला आणि दुसरा नंबर त्यांनी
आणि त्यांना यावर्षी सुद्धा शुभेच्छा देऊया. आनंदजी, तुम्हाला यावर्षी या सरपंच चषक दिव्यागरच्यासाठी आपला जीवन परिवारातर्फे शुभेच्छा देतो. आणि चला पुन्हा एकदा आपण सुवर्ण गणेश थोडंसं बाहेरून बघूया. या ठिकाणी बघा वेगवेगळ्या ठिकाणाहून हे पर्यटक येतच आहेत. हे बघा आपल्याला हात करतायत. कुठून आलात दादा आपण? पुण्यातून आलेले आहेत बघा. आणि या ठिकाणी स्पर्धक आहेत वाटतं, जे मगाशी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. कुठून आलात तुम्ही? रेवदंड्यात ना. आणि किती नारळ घेऊन आलात? किती जण आहात तुम्ही? 7 जण स्पर्धक आहेत, स्पर्धेमध्ये खेळणार आहात बघा. रेवदंड्यात ना आले. तुमचं नाव काय? नितीश म्हात्रे. आणि तुमचं? स्वप्नील तांडेल बघा. आणि हे सुद्धा खेळणार आहेत. आपल्याला थोड्या वेळाने पाहायला मिळेल. तुम्ही दिव्यागरला आलात, मंदिराच्या समोर वेगवेगळी दुकानं तर पाहायला मिळतात आपल्याला फुलांची वगैरे, पण छान अशी उकडीचे मोदक सुद्धा या ठिकाणी आपल्याला खायला मिळतात. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? विराज पाटील. विराज पाटील बघा, आपल्या मित्राचे भाऊच आहेत हे. आणि चला सुवर्ण गणेश मंदिर बघा, आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही आहे, पण पुन्हा एकदा आपल्याला दाखवतोय. छान असं दिव्यागर, सुवर्ण नगरी दिव्यागर पाहण्यासाठी देश विदेशातून वेगवेगळे पर्यटक तर येतच आहेत. आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी नारळ फोडीच्या म्हणजे सरपंच चषक नारळ फोडीच्या स्पर्धा चालू होणार आहेत. त्या आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेला आता थोड्या वेळातच सुरुवात होते. आणि या ठिकाणी जे जे स्पर्धक आलेत त्यांच्या या चिठ्ठ्या असतील इथे. कोल्हे सर, हे काय करताय आपण? लॉट्स पाडतायत. हे बघा, हे लॉट्स पडतायत इथे, जे आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धकांचं नाव या चिठ्ठीमध्ये लिहिलं गेलंय. आणि या ठिकाणी चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जातील आणि या स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं स्पर्धक आहे साईशा वर्तन. भाई गुरव ए. त्याच्या समोर असेल भाई गुरव ए. ग्रुप ए मधला दुसरा सामना असेल विलास मांजरेकर विरुद्ध प्रसाद कीर. ग्रुप ए मधला दुसरा सामना. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा, लॉट्स पडले जातात बघा, चिठ्ठ्या टाकल्या जातात, उडवल्या जातात आणि त्या उचलल्यानंतर 2 स्पर्धकांच्या या चिठ्ठ्या काढल्या जातात आणि स्पर्धकांची नावं जाहीर होत आहेत बघा, आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहिलं की उद्घाटन झालेलं आहे आणि दीप
प्रज्वलन सुद्धा होऊन आणि उद्घाटन होऊन आता पहिला स्पर्धक जो साईशा आणि दुसरं नाव भाई गुरव जो आहे यांच्यामध्ये या स्पर्धा आहेत आणि भाई गुरव हे आघाडीवर आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कोकणातल्या आणि खास करून श्रीवर्धनच्या आपल्या या दिव्यागरचा सरपंच चषक हा दरवर्षी असतो. जवळजवळ 20-22 वर्ष हा सरपंच चषक या ठिकाणी खेळला जातो आणि या ठिकाणी मगाशीच आपण पाहिलं की मी आपल्याला सांगितलं होतं की प्रेक्षक वर्ग हा हळूहळू आपल्याला या ठिकाणी गोळा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा प्रेक्षक आता किती जमा झालेले आहेत या ठिकाणी आणि साईशा विरुद्ध भाई गुरव हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी आपल्याला नारळाच्या स्पर्धा पाहायला मिळतात. वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्या जातात पण श्रीवर्धनमध्ये खास करून या स्पर्धा अशा पद्धतीने ज्या खेळल्या जातात त्या कुठेही आपण पाहिला नसाल त्या श्रीवर्धनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धन असो, दिव्यागर, मुरुड वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे स्पर्धक आपण पाहतोय आता. छान असा पहिला सामना रंगतदार चालू आहे. साईशा आणि भाई वर्तक पण माझे मित्र भाई शिल्लनकर सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक वर्गांमध्ये आहेत. बघा भाईजी खास दिव्यागरमध्ये आहेत आणि होमस्टे वगैरे चालवतात. पहिला सामना चालू आहे. आपण कधी या स्पर्धा पाहिला असाल तर जरूर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की या स्पर्धा आम्ही अशा पद्धतीने खेळतो आणि कशा पद्धतीने खेळता ते सुद्धा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. पहिला सामना चालू आहे. बघूया आपण कोण जिंकलेला आहे या ठिकाणी. संघ बाद केला जाईल. बघा या ठिकाणी अजून एक नियम आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे नारळ आणताना तो चांगला असावा, खराब नसावा नारळ आणि खराब निघाला तर तो नारळ बाद केला जाईल. पहिला सामना या ठिकाणी आपण पाहिला साईशा विरुद्ध भाई गुरव. भाई गुरव यांनी जिंकलेला आहे या ठिकाणी. भाई गुरुवांचे किती नारळ फुटले होते? भाई गुरुवांचे 2 नारळ शिल्लक आहेत आणि 4 नारळ फुटले. 2 नारळ शिल्लक आहेत. आता ते 2 नारळ घेऊन खेळतील ना? दुसऱ्या फेरीमध्ये पात्र झाले. विविध मान्यवर तर आलेले आहेत पण आपले माजी सरपंच उदयजी बापट सर सुद्धा या ठिकाणी यांचा सत्कार होतोय या ठिकाणी. गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचंय. या ठिकाणी दुसरा सामना आता सुरुवात होतोय आणि टॉस या ठिकाणी उडवला जाईल. टॉस उडवला जातोय बघा. कीर हे विजय झालेले आहेत. टॉस विन कीर. त्या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे कीर यांनी. खेळाडूंचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि हे सरपंच चषक दिव्यागर मला वाटते हे 2य वर्ष आयोजित केलेलं आहे. सुंदर असं हे नारळपुडी ही स्पर्धा आम्ही आयोजित करत असतो. खरोखरच या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी भरपूर असा क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे देखील मी आभार मानतो की आपण निमित्ताने मी आपणास सांगतो की हा आमचा 2रा वर्ष आहे. या वर्षासाठी आम्ही थोडा पारितोषिक देखील वाढवला जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचे स्पर्धक या स्पर्धेमध्ये खेळायला मिळायला पाहतील. नक्कीच आमचा पुढचा 3रा वर्ष देखील असेल. 3ऱ्या वर्षी देखील आम्ही प्रयत्नशील असणार आहोत की चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. या वर्षाचा प्रयत्न आम्ही देखील केलेला आहे. नक्कीच पुढील वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीचं या स्पर्धेचं नियोजन करण्याचा आमचा मानस असेल. मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण आपली उपस्थिती दाखवली आणि संपूर्ण स्पर्धेत असलेले खेळाडू त्याचप्रमाणे क्रीडा रसिक यांचे देखील आभार मानतो आणि माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अलिबाग मुरुड या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या स्पर्धा होत असतात. आपल्या गावातील स्पर्धक त्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. त्याच्यामध्ये निखिल वारगे असेल, उत्कर्ष प्रयाणकर, शेखर भाटकर हे स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये ते जाऊन भाग घेतात आणि आपल्या गावाचं प्रतिनिधित्व तिथे करत असतात. परंतु आपल्या गावातील प्रेक्षकांना त्या स्पर्धा तिथे पाहता येत नाहीत. जर त्या स्पर्धा ऑनलाईन असतात तर त्यावेळेला पाहता येतात. त्याचं एकमेव हे होतं की तिथे जे स्पर्धक आहेत ते स्पर्धक आपल्या इथे येऊन खेळावे आणि आपल्या गावातील प्रेक्षकांना त्या स्पर्धकांचा खेळ पाहता यावा यासाठी या स्पर्धेचा
आपण कार्यक्रम इथे राबवलेला आहे आणि अलिबाग मुरुड या तालुक्यांमध्ये जे स्पर्धक खेळत असतात त्यांचा खेळ आपल्या प्रेक्षकांना इथे पाहता यावा त्यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. छान असा हा नारळ फोडलेला आहे आणि प्रेक्षक वर्ग तर पाहायला मिळतात, पण सुवर्ण गणेश या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये या स्पर्धा या दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. सरपंच चषक दिव्यागरचा हा दुसरा वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी काही पर्यटक सुद्धा खास कुतूहल म्हणून हे बघण्यासाठी आलेले आहेत. काकू कुठून आलात आपण? ठाण्यातून. आणि कधी या स्पर्धा अशा बघितलेल्या आहेत तुम्ही? नाही. बघा श्रीवर्धन मध्येच या स्पर्धा आणि ह्या वंश परंपरागत हे सण आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी कधीही न पाहिलेल्या स्पर्धा आणि छान अशा या स्पर्धा पाहण्यासाठी आणि एक कुतूहल म्हणून या स्पर्धा आम्ही कधीच पाहिलेल्या नाहीत, त्या स्पर्धा या श्रीवर्धनच्या त्या पाहतायत. ठाण्यातून आलेले हे सगळे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. देश विदेशातून आपल्या या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये आपल्या दिव्यागर मंदिराला भेट देण्यासाठी येतच असतात. या ठिकाणी जवळच असलेलं दक्षिण काशी हरिहरेश्वर असो, तुम्ही काशीला गेलात नाही तर हरिहरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी विसरू नका. आपलं काशीचं दर्शन या ठिकाणीच आपल्या श्रीवर्धनच्या देवभूमीत होतं. बघा भरपूर पर्यटक तर आपल्याला पाहायला मिळतात, या ठिकाणी प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात, पण आपले पोलीस मित्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत असतात. वेगवेगळ्या सणांना आपले पोलीस मित्र, सरकारी खातं हे आपल्याला वेळोवेळी हे सहकार्य करत असतं. छान अशा या स्पर्धा आता रंगतदार होत आहेत, ज्या आपण पाहतोय या ठिकाणी. प्रत्येक स्ट्रोक जो मारला जातो आणि त्यावेळेस चेक केला जातो. आपल्या सुवर्णनगरी दिव्यागर गावचे सरपंच सिद्धेशजी कोसबे सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. छान असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धांना ते सहकार्य करतात आणि वेळोवेळी आपल्या दिव्यागर ग्रामस्थांना ते सहकार्य तर करतच असतात. हे सगळे आपले सबस्क्रायबर आणि हे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. बघा छान कुतूहल असतं ते लहान मुलांमध्ये. बघा शाळा सुटली, आज शनिवार आहे, पण शाळा सोडून सुद्धा या स्पर्धेला खास करून ते बघण्यासाठी येत असतात. चला स्पर्धा चालू आहेत आणि आपले मित्र महेशजी कीर यांच्यामध्ये ही रंगत आपल्याला पाहायला मिळेल. आता महेशजी कीर विरुद्ध म्हात्रे ही रंगत आपल्याला आता थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे. महेशजी कीर यांच्या मार्फत स्वराज कीर हे खेळतात बघा आणि विरोधी स्पर्धक जे आहेत ते म्हणजे म्हात्रे, स्वराज म्हात्रे ना, प्रणेश म्हात्रे. अलिबागवरनं आलात ना तुम्ही? बघा अलिबागवरनं आलेले आहेत आणि छान फटका टोलावलेला आहे कीर यांनी. आणि जो नारळ फुटलेला आहे तो म्हात्रे यांचा. या ठिकाणी हे नारळ आपल्याला पाहायला मिळतात बघा. मंडळाने जमा करून घेतात आणि नंतर स्पर्धेच्या वेळी ते स्पर्धकांना देतात. छान असा स्ट्रोक, पहिला स्ट्रोक कीर याने, स्वराज कीर याने लगावलेला आहे आणि म्हात्रे यांचा हा नारळ फुटलेला आहे. आता दुसरा नारळ घेऊन ते खेळत आहेत जे आपण पाहतोय. छान असा हा टोला मारलेला आहे बघा. बघूया कुणाचा फुटलेला आहे नारळ. अलिबागचे म्हात्रे दोन्ही नारळ फुटलेले आहेत बघा. दोन्ही कीर आणि म्हात्रे यांचा हा दोघा जणांचाही नारळ फुटलेला आहे. नारळ फुटलेला आहे आणि प्रणेश म्हात्रे यांचे 2 नारळ फुटलेले आहेत. विविध स्पर्धकांमध्ये स्पर्धा तर चालू आहेत, पण या ठिकाणी आपले मित्र गौरवजी बोरकर सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो आणि श्रीवर्धन दांड्यावरनं हे स्पर्धक सगळे आलेले आहेत. गौरव बोरकर आजचे स्पर्धक आहेत. आजचे स्पर्धक आहे का? आजचे स्पर्धक आहेत आणि सेमीफायनल पर्यंत पोहोचणार आहेत गौरवजी. बघा आपल्याला पाहायला मिळतात गौरवजी बोरकर आणि गौरवजींना सपोर्ट करण्यासाठी सगळे आपले मित्र आलेले आहेत बघा.
चला, स्पर्धा चालू आहेत ज्या पाहायला मिळतात आपल्याला, आणि तुम्हाला या ठिकाणी फायनल कोण मारतंय आणि सरपंच चषक कोण जिंकतंय ते आता थोड्या वेळातच पाहायला मिळणार आहे. आपण आत्ताच गौरवजींना विचारलं की ते सुद्धा स्पर्धक आहेत. बघा, गौरवजी स्पर्धेला उतरलेले आहेत आणि 7 चिपळूणकर यांच्यामध्ये हा सामना आहे जो पाहायला मिळतोय. गौरव बोरकर आपल्या श्रीवर्धनचे आहेत, श्रीवर्धन दांड्यावरचे जे पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी काही स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. बघा दादा, नमस्कार. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? मुरुडवरनं. तुमचं नाव काय? साहिल वाटकर, मुरुड जंजिरा. बघा, मुरुडवरनं आलेले आहेत. आणि गौरव हा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बघा, गौरव बोरकर जे आपल्या श्रीवर्धन दांड्यावरचे आहेत जे पाहतोय. आणि या ठिकाणी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नीलजींनी सुद्धा छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं होतं की नारळाविषयी त्याने आणि नियमसुद्धा सांगितले होते. छान असा शॉट असा गौरवनी लगावलेला आहे आणि 7 यांचा हा नारळ फोडलेला आहे. गौरवचे 2 नारळ फुटलेले आहेत आणि 7चा 1 नारळ फुटलेला आहे. 2-1 अशी रंगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण दादांकडनं जाणून घेऊया 7चा स्कोर किती आहे. 7 चिपळूणकर यांचे 4 नारळ शिल्लक आहेत आणि गौरव बोरकर यांचे 2 नारळ शिल्लक आहेत. 2 नारळ. बघा, 6 नारळ असतात स्पर्धकाजवळ, त्यातले 7 यांच्याकडे 4 शिल्लक आहेत आणि गौरव यांच्याकडे फक्त 2. बघूया या सामन्यामध्ये कोण जिंकतंय ते. छान असा फटका लगावला होता पण गौरवच्या हातातला नारळ फुटलेला आहे. दोन्ही नारळ आहे. बघा, इथे दोन्ही नारळ बाद झालेले आहेत. गौरवला सपोर्ट करण्यासाठी श्रीवर्धन आलेले आपले मित्र जे दांड्यावरचे पाहायला मिळतात. बघा, या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला, गौरव जिंकेल का 7 जिंकेल? गौरव जिंकेल. गौरव जिंकेल, पण गौरवकडे आता फक्त एकच नारळ आहे. एकच नारळवरती 100% गेल. 100% गेल. अजून सुद्धा त्यांना वाटतं की गौरव हा विनर असेल. बघूया आपण 7 विरुद्ध गौरव हा सामना जो पाहायला मिळतो आपल्याला. छान असा आपल्याला पाहायला मिळतो की 7 सुद्धा फटके छान मारतोय. दिवागर मधील उद्योजक कुणाल शहा तसेच निखिल केळसकर. बघा, 7ने छान असा फटका मारलेला आहे आणि यामध्ये विनर झालेला आहे तो 7 झालेला आहे. आणि 3 नारळ घेऊन दुसऱ्या फेरीस पात्र झालेले आहेत. गौरवजी या स्पर्धेमधनं बाद झालेले आहेत आणि 3 नारळ घेऊन 7 पुढे गेलेले आहेत. स्पर्धा चालू झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गौरव बोरकर आणि आपण बघितलं 7 चिपळूणकर यांच्यामध्ये स्पर्धा होत्या आणि आता दुसरा सामना चालू झालेला आहे. या ठिकाणी युगलची तोडणकर आपली मंडळात बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नारळ जे फुटतात ते ज्याने फोडलेलं आहे त्याला दिला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, हे भाऊ सुद्धा आहेत. भाऊ नमस्कार. काय नाव तुमचं? संजय सारंग. कुठून आलात तुम्ही? अलिबाग आक्षी. अलिबाग आक्षीमधनं आलेले आहेत. बघा, आणि हा फुटलेला नारळ बघा असा फुटला जातो आणि ज्याने फोडला जातो त्याला दिला जातो. आणि आक्षीवरनं खास करून आलेले आहेत, अलिबागवरनं. आणि काका सुद्धा आहेत. बघा, स्पर्धा बघण्यासाठी लहान थोरांपासून वयस्कर माणसं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काका, तुमचं नाव काय? विलास मांजरेकर. कुठले? दिव्यागरचेच का? दिव्यागरचे आहेत विलास काका मांजरेकर. काय त्यांच्या घरचा नारळ मांजरेकरांच्या फुटलेला. बघा, हा फुटलेला नारळ हा कुणी फोडलाय? आता कोण स्पर्धक होते? स्वराज खीर. स्वराज खीर म्हणजे आमच्या महेशजींचे बंधू स्वराज खीर यांनी अलिबागचा हा नारळ फोडलेला आपल्याला पाहायला मिळालाय. छान खेळतोय स्वराज. स्पर्धा चालू आहेत या ठिकाणी. छान असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सिद्धेशजी कोजबे असो, त्यांचे सगळे समर्थक असो आणि सदस्य या ठिकाणी आपल्याला त्यांचं नियोजन पाहायला मिळतंय. फटका हुकलेला आहे. बघा कसा आपण प्रयत्न असतो. बघा, नारळ आपल्याला मारता नाही आला तर सोडायचा असतो, पण एकदा हुकला की पुढल्या स्पर्धकाला तो चान्स मिळतो. आता पुढील स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. बघा, नारळ बघा किती उंच गेलेला आहे. बघा,
या ठिकाणी अजून एक प्रसंगावधान साधायचा असतो, तो म्हणजे नारळ हा हातातून सुटतो आणि हा उंचच उंच गेलेला कटकला नारळ. चला स्पर्धा चालू आहेत, पुढे पुढे स्पर्धा तुम्ही बघत राहा. एकामागून एक सामने तर होत आहेत, पण आता आपल्या श्रीवर्धनचे अनंतराव फुटाणकर यांचा सामना आहे जो आपल्याला पाहायला मिळेल. आता अनंत, प्रतिस्पर्धी कोण आहे तुझ्या विरोधात? विलास धाटावकर. विलास धाटावकर, रेवदंडा. बघा, रेवदंडा विरुद्ध श्रीवर्धन असा हा लढत असणार आहे जो आपल्याला पाहायला मिळेल. धाटावकर, तुम्ही आज स्पर्धक आणि त्यांना मार्गदर्शन करणार त्यांचे मालक, स्पर्धकाचे मालक जे आहेत धाटावकर हे रेवदंड्यातून आलेले आहेत. चला आपण बघूया आता या ठिकाणी जी स्पर्धा सुरुवात होणार आहे. छान असा फटका मारलेला आहे पण हुकलेला आहे. या मॅच साठी जरा बाजूला बसलं तरी चालेल. आनंदजी फुटाणकर यांच्याकडनं, तुमच्याकडनं कोण खेळते? आनंदजी अनिकेत खेळतोय. अनिकेत आपल्या श्रीवर्धनचाच आहे का? नांदगावचा. बघा, अनंतराव यांचे नारळ घेऊन अनिकेत खेळतोय आणि धाटावकरांकडनं कोण खेळतोय? स्वप्नील रेवदंड्याचाच आहे का? मग स्वप्नील खेळतोय. हा स्वप्नील आपल्याला दिसतोय आणि अनिकेत दिसतोय आपल्याला. आणि छान असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलजी वेळोवेळी लक्ष देत आहेत. स्वप्नीलजी केळसकर हे या स्पर्धेकडे लक्ष देऊन आहेत. छान असा फटका लगावलेला आहे बघा. आणि अनंत फुटाणकर यांचा हा नारळ बाद झालेला आहे. पाहिलं आपण की धाटावकर यांच्या स्पर्धकाने तो नारळ फोडलेला आहे. छान अशी लढत होणार आहे जी आपल्याला पाहायला मिळेल. आता यामध्ये कोण विनर असणार आहे तो. दरवर्षी कुठेही स्पर्धा असो आपल्याला मुरुड, रेवदंडा, अलिबाग या ठिकाणून आलेले स्पर्धक पाहायला मिळतात आणि आपले आनंदजी फुटाणकर हे सुद्धा स्पर्धेमध्ये वेळोवेळी भाग घेतात. आणि आनंदजी फुटाणकरांनी सुद्धा एक नारळ धाटावकरांचा फोडलेला आहे. विलास धाटावकर यांचा सुद्धा एक नारळ बाद झालेला आहे. आता गुणसंख्या सेम झालेली आहे, 1-1 झालेली आहे. 1-1 नारळ प्रत्येकाचा फुटलेला आहे या ठिकाणी. छान अशा या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे आपल्या श्रीवर्धनमध्येच. श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड या ठिकाणीच अशा या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा असतात, हातावर ठेवून नारळ फोडणं वगैरे. पण अशा प्रकारच्या या स्पर्धा मगाशीच आपल्याला पर्यटकांनी सांगितलं आहे की अशा स्पर्धा आम्ही कुठे बघितल्याच नाहीत. त्या स्पर्धा तुम्हाला श्रीवर्धनमध्येच पाहायला मिळतात. बघा, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रेक्षकांमध्ये थोडीशी तरी घबराट असते, कारण नारळ आपल्या बाजूला येऊ नये. आणि पुन्हा एकदा आपण पवनकडे आलेलो आहेत. नमस्कार. आता ही स्पर्धा आपल्याकडे चालू आहे जी अनंतराव विरुद्ध धाटावकर. कोण जिंकेल? नाही, 100% अनंत फुटाणकर 100% जिंकेल. बघा, छान अशा स्पर्धा चालू आहेत. आणि आत्ता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं धाटावकर यांचा नारळ फुटलेला आहे. पण या ठिकाणी आपले प्रेक्षक वर्ग आणि आपले सबस्क्रायबर पुन्हा एकदा भेटतात. काका नमस्कार. काय नाव तुमचं? अनिल केळसकर. अनिल केळसकर दिव्यागरचेच आहेत बघा. आणि हे दादा सुद्धा आहेत. दादा काय नाव तुमचं? प्रकाश तोडणकर दिव्यागरचेच आहेत, बोरलीचे बघा, बोरलीवरून आलेले आहेत. हे सगळे आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतील. बघा, छान असा हा नारळ फोडलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. तिसरा नारळ बाद झालेला आहे आणि अनंत फुटाणकर यांचा 1 नारळ बाद झालेला आहे. बघा, आपल्याला स्कोर पाहायला मिळते. आनंदजीचा 1 नारळ फुटलेला आहे आणि विलासजी धाटावकर यांचे 3 नारळ फुटलेले आहेत, जे या ठिकाणी आघाडीवर आनंदजी फुटाणकर आहेत. हळूहळू अंधार सुद्धा पडायला लागलेला आहे आणि सर्व सामने आता प्रकाश झोतात खेळले जात आहेत बघा, या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. आणि छान असं आपल्याला लाइटिंग सुद्धा सुवर्ण गणेश मंदिराची पाहायला मिळते. श्रीवर्धन वरून आलेले आपले प्रेक्षक वर्ग म्हणजे निलेशजी सातनाक, निलेशजी आहे, साहिल सुद्धा आहे ना, साहिल आहे. आणि निलेशजींचे
चिरंजीव. तुझं नाव काय? निबिश. निबिश सुद्धा श्रीवर्धन वरून हे सामने पाहण्यासाठी दिव्यागर येथे आलेला आहे. सामने चालू आहेत. पाटील विरुद्ध निखिल वारगे, प्रकाश जोतात हे सामने अजून सुद्धा चालू आहेत. छान असा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. बघा हे सामने चालू आहेत. हातातला नारळ थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळेल की सरपंच चषक दिव्यागरचा हा या वर्षीचा मानकरी कोण असेल तो पाहायला मिळेल. या ठिकाणी काही जण आपल्याला म्हणतात. तोडणकर भाऊ सुद्धा आहे तिथे. नमस्कार. यानंतर होणारा सामना प्रसाद कीर 3 नारळ विरुद्ध महेश कीर 2 नारळ. कृष्णाचा फटका मारलेला उत्कर्षण. बाळकोट असा असेल तो सामना. चला सामने खेळत खेळत बघा अंधार पडलेला आणि प्रकाश धोतात हे सामने होत आहेत. हे सगळे सामने खेळत खेळत आता फायनल येऊन पोचलेली आहे आणि फायनलचा या ठिकाणी टॉस होतोय. दोन्ही स्पर्धक बोरली सागरीचे पोलीस आपल्याला या ठिकाणी शिंदे साहेब सुद्धा दिसत आहेत आणि दृष्टी फायनलचा हा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. दृष्टी या संघाचा संघनायक टॉस साठी जाणे. फायनलचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे बाळखोत यांनी. बाळखोत हे मुरुडचे आहेत आणि दृष्टी हे रेवदंड्याचे आहेत. यांच्यामध्ये ही फायनलची चुरस आज आपल्याला पाहायला मिळते. बघूया आपण सरपंच चषक या दोघांमध्ये कोण जिंकतंय ते. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर आणि चौथा पारितोषिक सुद्धा या ठिकाणी आहे. छान अशी ही स्पर्धा आपल्याला पाहता आली. फायनलचा हा खेळ मुरुड विरुद्ध रेवदंडा. छान असा हा फटकार मारलेला आहे. बघा बाळखोत यांनी मुरुड यांनी रेवदंड्यावर आघाडी घेतलेली आहे. 1 विरुद्ध 2. बघा 1 नारळ शिल्लक आहे दृष्टी यांचा. छान असा शॉट मारलेला आहे आणि विनर झालेले आहेत. बघा फायनल मध्ये विजयी झालेले आहे. फायनल मध्ये विजयी आपले मुरुडचे बाळखोत ना बाळखोत हे बघा आपल्याला पाहायला मिळते. यांना सुद्धा आपण अभिनंदन करू यांचं. बाळखोत यांनी प्रथम क्रमांक यंदाचा 2024चा सरपंच चषक नारळपोडी स्पर्धेतला हा प्रथम क्रमांक बाळखोत मुरुड यांनी पटकावलेला आहे. आणि दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे दृष्टी रेवदंड्याचे दृष्टी यांनी हा सेकंड प्राइज मिळवला आहे. तुमचं सुद्धा अभिनंदन. आता थोड्या वेळातच या ठिकाणी बक्षीस समारंभ होणार आहे. सर्व थरातून हे अभिनंदन बाळखोत आणि दृष्टी यांचं होते. आमचे महेशजी कीर आहेत. महेशजी कीर यांचं थोडक्यात नंबर हुकलेला आहे आणि यंदा कितवा नंबर आहे तुमचा? नाही. आणि प्रसाद कीर पण होता ना तुमचा भाऊ? काका नंबर नाही. कितवा नंबर आहे प्रसादचा? 3 किंवा 4 नंबर आहे. आता थोड्या वेळातच बक्षीस समारंभ होणार आहे जो आपल्याला पाहता येईल. पुन्हा एकदा आपण हे चषक पाहतोय. स्पर्धा तर या ठिकाणी आता संपन्न झालेल्या आहेत पण वरुण राजा सुद्धा आता बरसलेला आहे. पावसाचं आगमन झालेलं आहे आणि थोड्या वेळातच या चषकांचं वितरण आपल्याला पाहता येईल. पाऊस आता पडतोय. बक्षीस वितरणाला सुरुवात झालेली आहे. 4र्थ क्रमांक आपले प्रसादजी कीर यांना मिळालेला आहे आणि आपले जे संदेशजी कीर आहेत यांच्यामार्फत ही ट्रॉफी हा चषक जो दिला जातोय प्रसादजी कीर यांना जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4र्थ क्रमांक प्रसादजी कीर यांनी पटकावलेला आहे. 3य क्रमांक पटकावलेला आहे प्रसाद घरत अलिबाग यांनी.
अलिबाग थळ या ठिकाणचे प्रसादजी घरत यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना सुद्धा हा चषक या ठिकाणी दिला जातोय। सरपंच चषक द्वितीय क्रमांक जो दृष्टी यांनी पटकावलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय दृष्टी जे रेवदंडा येथील आहेत आणि सर्वांमार्फत हा चषक दिला जातोय जो आज आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आत्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे भव्य नारळपोळी स्पर्धा 2024चा सरपंच चषक प्रथम क्रमांक जो पाहायला आकर्षक असं बक्षीस देण्यात येत आहे ते म्हणजे उत्कृष्ट मारेकरी। बघा आता जाहीर झालं आणि उत्कृष्ट मारेकरी म्हणून जे बक्षीस दिलं जाईल ते सुद्धा कुणाला दिलं जाईल ते सुद्धा गुपित आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आपला पुढे बघा की उत्कृष्ट मारेकरी कोण असणार आहे। आणि उत्कृष्ट मारेकरीसाठी प्रदीप हाले उत्कृष्ट मारेकरी त्यांच्या संघ मालकाने विनीत चायनापा यांनी रोख रक्कम 2000 रुपये सुद्धा दिलेले आहेत। प्रसाद हाले हे उत्कृष्ट मारेकरी ठरलेले आहेत। प्रदीप हाले प्रथम क्रमांक जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी मानकरी जे आहेत भव्य नारळपोळी स्पर्धा 2024च्या सरपंच चषक दिव्यागर आणि ठरलेले आहेत बाळखोत। या ठिकाणी बक्षीस वितरण होतंय, सर्व मान्यवरांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ होतोय। गणपती बाप्पा मोरया, आई कोटेश्वरी माते की जय। संपन्न झाला असं जाहीर करतो। बघा या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला उपस्थित या ठिकाणी मान्यवर आहेत सर्वजण आणि मान्यवरांच्या हस्ते हा चषक देण्यात आला। प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता आले आणि छान असा हा चषक या ठिकाणी मुरुड संघाने आपले जे बाळखोत आहेत यांनी पटकावलेला आहे जो आपल्याला पाहायला मिळालंय। हे सर्व बघा श्रीवर्धन, मुरुड, मसळा आणि सगळ्या तालुक्यातून हे स्पर्धक आलेले आहेत। या ठिकाणी आपण यांचा एक फोटो सुद्धा घेऊया। गणपती बाप्पा मोरया। सुवर्ण गणेश नगरी दिव्यागर मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। नारळपोळी स्पर्धा सरपंच चषक तो म्हणजे बाळखोत मुरुड यांनी आणि सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतोय। छान अशा या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अक्षी अलिबागवरनं आलेले हे स्पर्धक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। प्रदीप हाले जे दरवर्षी उत्कृष्ट म्हणजे मारेकरी आहेत, नारळ त्यांना फेकता येतो फोडता येतं असे उत्कृष्ट मारेकरी। काय सांगाल तुम्ही? मी एवढंच सांगेन की तुमच्या कमिटीचे खूप खूप आभार मानेन। एवढी मोठी स्पर्धा आणि चांगलं आयोजन, मस्त एकदम आयोजन मजा वाटली मला खेळायला। मुरुडवरनं आले काही स्पर्धक आपल्याला काहीतरी सांगतायत, काय म्हणताय? आपला जीवन ब्लॉग खूप छान आहे। स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून तुमचं नाव काय? जीवन। माझं नाव जीवन। आपला जीवन हे जीवन काका कंटिन्यू कॉमेंट्री करत आहेत आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा। मुरुडचे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळाले। बाळखोत यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। द्वितीय क्रमांक जो आहे तो द्वितीय क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे रेवदंड्यातला होता। तृतीय क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला। चतुर्थ क्रमांक आपल्या इथलेच वडवली येथले कीर प्रसाद कीर यांनी पटकावलेला आहे। आणि आपण सुवर्ण गणेश नगरीत आहोत आणि या ठिकाणी भरपूर पर्यटक येतात कोकणातले, हे सगळे खास करून श्रीवर्धनचे सामने आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण सुद्धा आज नारळपोळीच्या या स्पर्धा पाहिलात, इथे सुद्धा फोटो सेशन चालू आहे। आपल्याला हा चषक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आपल्याला जरूर या स्पर्धा आवडल्या असतील तर जरूर आपल्या चॅनलला जर गणपती बाप्पा सबस्क्राइब करा, कमेंट करा। बघा त्यांनाही आनंद गगनात मावेना। चला जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। बोला गणपती बाप्पा आई माऊलीचा। छान असा फटका मारलेला आहे।